नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण महाशिवरात्री निमित्ताने घरच्या घरी अगदी परफेक्ट असा मार्केटसारखा अगदी छान दोन पद्धतीने वेगवेगळ्या बटाट्यांना शिजवता अगदी चविष्ट असा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल एक गोड आणि एक तिखट असा आपण चिवडा बनवला आहे आणि बनवण्याचे देखील आपण आज वेगवेगळ्या दोन पद्धती वापरणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण तिखट चिवडा बनवत आहोत. त्यासाठी काय करणार आहोत तर बटाट्याचं साल हे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं आता बटाट्याचं साल हे काढून झाल्यानंतर जे काही थोडंफार आपलं बटाट्याचं साल असेल ते देखील आपण सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचं. सुरीच्या सहाय्याने काढून झाल्यानंतर लगेच या बटाट्याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. बटाटा हा आपला धुवून तयार झाला आहे. त्यानंतर याला किसण्यासाठी या पद्धतीचे आपल्या नेहमीच्या घरगुती 2 किसणी घ्यायचे. यापैकी आपल्याला अगदी बारीक असं न वापरता किसणी तर जाड अशी आपल्याला किसणी ही वापरायची. त्यामुळे आपला किस जो असतो तो अगदी छान मोकळा असा तो तयार होतो. तर लगेचच आपला किस हा लाल किंवा काळा पडू नये म्हणून मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले. त्या भांड्याच्या वरती किसणी ठेवली आणि आता आपण याला किसून घेणार. जर आपल्याला असं किसता येत नसेल तर आपण डायरेक्टली देखील एका ताटामध्ये किसून घेतला. पण अगदी थोडा केवढा किस असतानाच तो पटकन पाण्यात घाला. त्यामुळे तो अजिबात काळा पडणार नाही, लाल देखील होणार नाही. जो आपला किस असतो तो छान तयार होतो. तर असा अगदी जाडसर असा किस तयार करून घ्यायचा. जो आता आपल्याला किस जाड दिसतोय पण तळल्यानंतर तो पुन्हा आणखी त्याचा आकारमान हा कमी होत असतो. तर या पाण्यामध्ये मी आता काही न घालता पुन्हा आणखी हा बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. अगदी स्वच्छ असा आपण किस धुवून घेतला आहे. त्याच्यातला जो डास असतो तो पूर्णपणे निघून गेला आहे. त्यामुळे हा किस आता अजिबात काळा किंवा लाल पडणार नाही. त्यानंतर लगेच आपल्याला अगदी बटाट्याचा किस हा गार बनवायचा आहे. जेवढा थंड राहील ना तो तळायला थोडा तो वेळ घेतो आणि त्यामुळे जो किस असतो तो छान कुरकुरीत असा आपला तो तयार होतो. म्हणून यामध्ये आपण आता जो आपला नेहमीचा घरगुती फ्रीजमधला बर्फ आपण टाकत आहोत. बर्फ घातल्यानंतर फक्त काही मिनिटांपर्यंत 1 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला राहू द्यायचं आहे. म्हणजे आपला किस हा अगदी गार असा तो तयार झाला असता. 2 मिनिटानंतर एक चाळणी घ्यायची. त्या चाळणीमध्ये लगेचच आपण हा बनवून घेतलेला किस काढून घ्यायचा. तर किस हा काढल्यानंतर याच्यातलं फक्त आपल्याला पाणी हे निथळून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला याला सुकवायची वगैरे गरज नाही. फक्त तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्या अंगावर तेलाचे थेंब हे उडणार नाही म्हणून याच्यातलं आपल्याला पाणी हे व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तर एक अर्धा मिनिटभर आपल्याला असं मोकळा करून याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं. तर किसमधलं आपलं संपूर्ण पाणी हे निथळून झालं आहे. तो आपल्या साईडला गॅसवरती कढईमध्ये देखील तेल हे गरम झाले. तेल गरम झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम असते ती अगदी मंद करायची. अगदी मंद गॅसवरती आपल्याला हा किस तेलामध्ये तळून घ्यायचा. तर किस हा टाकल्यानंतर लगेच साईडला व्हा जेणेकरून अंगावरती आपल्या तेलाची थेंब उडणार नाही. आणि चमचा किंवा जी आपलं झारे असतो तो देखील आपल्याला अजिबात लगेच टाकायचा नाही. त्यामुळे काय होतं किस हा एकमेकांना चिपकतो आणि तो तुटतो आणि तो व्यवस्थित छान मोकळा तो तयार होत नाही. तर याला हळूवार ह्या पद्धतीने हलवत आपण आता हा किस छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार. अजिबात आपल्याला कलर वगैरे बदलेपर्यंत तळून घेण्याची गरज नाही. अगदी छान कुरकुरीत असा हा तयार होतो. आज मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने किस हा तयार करून दाखवत आहे, म्हणजे बनवून दाखवते आणि याचे काय फायदे आणि काय तोटे ते देखील मी तुम्हाला सांगणार. ह्या पद्धतीने जर तुम्ही किस बनवत असाल तर हा फक्त एकच दिवसभर कुरकुरीत राहतो. जास्ती वेळपर्यंत हा कुरकुरीत राहत नाही. म्हणून जर तुम्हाला अगदी लगेचच खायचं असेल तर ह्या पद्धतीने हा चिवडा तयार करून घ्या. जर तुम्हाला जास्ती दिवस टिकवायचा असेल 15 ते 20 दिवस तर जो आपण पुन्हा आणखी दुसरी पद्धत बघणार आहोत त्या पद्धतीने आपण तो बनवायचा. तर अशाच पद्धतीने आता आपण उरलेला केस देखील याला तळून घेणार आहोत. अगदी छान कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट असा आपला हा केस तयार होतो. अजिबात याला तेल वगैरे हा पीत नाही किंवा तेलकट वगैरे तो होत नाही. लगेच मऊ देखील तो पडत नाही. दिवसभर आणि जसा ह्या केसचं वैशिष्ट्य ह्या चिवड्याचं जसजसा हा वेळ घेतो म्हणजे गार होत जातो तसा हा अगदी कुरकुरीत असा तो तयार होतो. तर संपूर्ण केस आपला तळून तयार झाला आहे. चिवड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे. त्यासाठी लागणारे शेंगदाणे देखील आपण छान हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवरती चाळणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याला तळून घेऊ. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स
किसमिस देखील तुम्हाला चिवड्यात टाकायचं असेल तर ते देखील अशाच पद्धतीने तळून घ्या, ते देखील वापरलं तरी काही हरकत नाही. तर शेंगदाणे आपले छान तळून झाल्यानंतर लगेच आपण याला चिवड्यामध्ये टाकून घेतले, किसमिस टाकले. त्यानंतर छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये मी आपलं नेहमीचं रेग्युलर मीठ, जर तुम्हाला उपासाला तुम्ही शेंदवा मीठ किंवा म्हणजे काळं मीठ खात असाल ते देखील घातलं तरी काही हरकत नाही. तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे आवडीनुसार. पुन्हा यामध्ये तुम्ही साखर देखील घातली तरी काही हरकत नाही. फक्त मीठ आणि लाल तिखट घातलं आहे. पुन्हा काळी मिरी पावडर देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला इतर वेळेस बनवत असाल तर अगदी छान चटपटीत मसालेदार असा आपला तो चिवडा हा तयार होतो. जेवढं दिसायला सुंदर दिसतोय तेवढा परफेक्ट असा कुरकुरीत असा आपला हा चिवडा तयार झाला आहे. हाताने अगदी लगेच सहज तुटतोय, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला हा चिवडा तयार झाला आहे. आपली ही पहिली पद्धत झाली. लगेच आपण आता दुसरी पद्धत बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण किस करायला घेतो पण आपल्याकडे बऱ्याच वेळेस अशी जाड किसणी नसते. तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस या पद्धतीने नक्की तुम्ही चिवडा हा तयार करून घेऊ शकता, करून बघू शकता. तर आपण बटाट्याचं साल काढून घेतले. बटाट्याचं साल काढल्यानंतर त्याला पुन्हा आणखी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर बटाटा हा मोठा असल्यामुळे मी त्याचे 2 भाग तयार करून घेतले. आणि त्यानंतर आपल्या नेहमीचे जसे आपण बटाट्याचे चिप्स बनवतो तसेच बनवत आहे, फक्त अगदी जोरात बनवा प्रेस देऊन, म्हणजे तो थोडा जाड तयार होतो. डायरेक्टली आपण सुरीने देखील त्याचे चिप्स तयार करून घेतले तरी काही हरकत नाही, किंवा या पद्धतीने आपण मशीनने चिप्स तयार करून घेतले तरी काही हरकत नाही. तर आपण संपूर्ण बटाट्याचे चिप्स हे तयार करून घेतले. चिप्स आपले तयार करून झाल्यानंतर लगेचच जे आपले सर्वात प्रथम छोटे छोटे आपले चिप्स आहेत ते आपण एकमेकांवरती रचून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले चिप्स तयार करून झाल्यानंतर एकमेकांवर चिप्स रचल्यानंतर सुरीच्या सहाय्याने लांबसर अशा आपण याचे कट करून घ्यायचं, म्हणजे आपला हा किस तयार होतो. तर आता आपल्याला आवडीनुसार जाड बारीक कसा किस हवा आहे त्यानुसार, आता आपल्याला याचा आकारमान थोडा मोठा वाटत असेल किसचा, पण तो तोडल्यानंतर बारीक होतो, म्हणून त्या हिशोबाने आपण याला किस हा तयार करून घेत. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण चिप्सचं किस हे तयार करू, अगदी छान असा हा किस तयार होतो. या पद्धतीने नक्की तुम्ही तयार करून बघा. असे 15 ते 20 दिवस तसेच्या तसा अगदी परफेक्ट कुरकुरीत असा आपला हा चिवडा हा राहतो. तर बनवलेले बटाट्याचं किसले साईडला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये मीठ घातले, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये, आणि बनवून घेतलेला लगेचच किस हा आपण यामध्ये टाकून घ्यायचा. अगदी छान एकसारखा आपला किस तयार झाला आहे. अजिबात आपण यामध्ये किसणीचा वापर केलेला नाही आहे. पुन्हा बटाटे देखील उकळून घेण्याची गरज नाही. अगदी साधी सोपी पद्धती, अगदी झटपट असे ते तयार होते. अजिबात वेळ वगैरे देखील लागत नाही. तर संपूर्ण आपण बटाट्याचे चिप्सचे आता अशाच पद्धतीने किस तयार करून घेणार आहोत. तर चिवड्या बनवण्यात लागणारा किस अगदी छान तयार झाला आहे. लगेच पुन्हा याला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्याच्यातला जो काही टास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळे ते लाल किंवा काळे पडत नाही. तर लगेचच पाण्यातनं काढायचं आणि एका चाळणीमधून काढून घ्यायचं. तर पहिल्यासारखंच याच्यातलं संपूर्ण पाणी आपण निथळून घेणार आहोत. किसमधलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं. निथळल्यानंतर जो काही आपल्याकडे कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचं ओढणी किंवा एखादं कापड असेल ते फॅन खाली टाकायचं असं, आणि त्यावरती जो आपण बनवून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो अगदी मोकळा असा पसरून घ्यायचा. म्हणजे जेवढा मोकळा आपण पसरून घेऊ तेवढा तो लवकर सुकेल आणि आपलं चिवडा हा लवकर तयार होईल. तर याचं फक्त जे काही पाणी असेल ते ॲब्झॉर्ब होईपर्यंतच आपल्याला फॅनखाली याला सुकवून घ्यायचं आहे. अगदी जास्ती कोरडं वगैरे होईपर्यंत आपल्याला हा किस सुकवून घ्यायचा आणि 5-1 मिनिटपर्यंत अगदी फुल फॅनखाली याला सुकवून घ्या. अगदी लगेचच हा सुकून होतो, बघू शकाल 5 मिनिटात लगेच फॅनखाली तो सुकून तयार झाला. याच्यातलं संपूर्ण पाणी हे सुकवल्यानंतर लगेच आपण याला तळायला घ्यायचं. एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या किंवा असंच देखील आपण डायरेक्ट तळला तरी काही हरकत नाही. तर किस तळण्यासाठी साईडला गॅसवरती मी तेल गरम करून घेतले. तेल अगदी मंद आचेवरती गरम करून घ्या. अगदी जास्ती हाय फ्लेमवरती आणि अगदी जास्ती गरम तेलामध्ये किस तळून घेऊ नका. तो लगेच तळून होतो आणि लाल देखील होतो आणि आतपर्यंत तो जास्ती व्यवस्थित तळून होत नाही, तो नंतरून लगेच मऊ पडतो.
म्हणून अगदी जास्ती तेलात तळून घेऊ नका, म्हणजे जास्ती हीट गरम तेलामध्ये कमी आचेवरती छान याला आता आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. अजिबात अगदी जास्ती वेळ वगैरे तळण्यासाठी देखील लागत नाही. 2-1 मिनिटापर्यंत सहज आपला किस हा तळून होतो. तर अगदी परफेक्ट तुम्ही बघू शकाल, अजिबात कलर देखील बदललेला नाही. अगदी छान परफेक्ट जसं मार्केटमध्ये बालाजीचा चिवडा मिळतो अगदी तसाच आपला बटाट्याचा चिवडा आपण घरी अगदी कमी पैशात कमी वेळेत आणि अगदी हेल्दी असा आपला तो जो असतो तो चिवडा तयार होतो. तर अशाच पद्धतीने उरलेला केस देखील आपण मंद आचेवरती तळून घेणार आहोत. तर यामध्ये देखील आपल्याला हवे तसे आपण ड्राय फ्रूट्स किंवा जर तुम्हाला आणखी वेगवेगळे काही टाकायचे असतील पदार्थ इतर म्हणजे इतर वेळेस खाण्यासाठी, तर तुम्ही ते तळून घेऊ शकता. तर मी आता शेंगदाणे आधीच तळून घेतले, म्हणून मी ते शेंगदाणे हे तळत नाही. तर चिवडा आपला जो किस होता तो पूर्णपणे तळून तयार झाला आहे. त्यानंतर यामध्ये फक्त मी शेंगदाणे घालते, ड्रायफ्रूट्स आणि किसमिस काही न घालता अगदी सिंपल असा तो चिवडा बनवते. यामध्ये देखील आपण फक्त चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घालणार आहोत. काळे मिरे पावडर किंवा तुम्हाला आणखी इतर मसाले घालायचे असतील ते देखील आपण टाकले तरी काही हरकत नाही. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असा आपला उपासाचा गोड असा बटाट्याचा चिवडा हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ह्या पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. नक्की तुम्ही यावेळेस महाशिवरात्री निमित्ताने हा चिवडा तयार करून बघा. अजिबात तेलकट तयार होत नाही, परफेक्ट कुरकुरीत बघू शकाल अगदी छान तयार झाला आहे. सहज हा 15 ते 20 दिवस तसाच तो कुरकुरीत राहतो. अगदी परफेक्ट असा आपला बटाट्याचा उपासाचा चिवडा हा तयार आहे.